नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शुभांगी म्हसाळ आपले मनापासून स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवरील चिन्ह किंवा नाव वाचून तुम्हाला कळलंच असेल की आजचा आपला अभ्यासाचा विषय म्हणजे विरामचिन्हे. आज आपण विरामचिन्हे शिकणार आहोत. ती कशी वापरायची, ती कधी वापरायची हे सुद्धा जाणून घेऊयात. मुलांनो, आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्या बोलण्यातील सर्व वाक्ये सारखीच नसतात. ती वेळप्रसंगी वेगवेगळी असतात. आपले विधान कधी उद्गारवाचक असू शकते, तर कधी आपण समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारत असतो, तर कधी आपण सहज बोलून जातो, तेही कधी पूर्ण कधी अपूर्ण. अशा अनेक वेळेस विशिष्ट आशय व्यक्त करण्यासाठी आपण जेव्हा बोलत असतो, संभाषण करत असतो, तेव्हा आपल्याला थांबावे लागते. या थांबण्याला विराम असे म्हणतात. मी जेव्हा बोलत आहे किंवा वाचत आहे तेव्हा तुम्ही लक्षपूर्वक ऐकू शकता. तर बोलण्यातील विराम लिहिताना निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात. या चिन्हांना विराम चिन्हे म्हणतात. बोलताना, काही विधाने करताना, प्रश्न विचारताना, आश्चर्य, हर्ष, क्रोध इत्यादी भावना व्यक्त करताना आपण त्या ठिकाणी कमी अधिक वेळ थांबतो. म्हणून तोच आशय लिहून दाखवताना वाचकालाही कळावा, म्हणजे जेही लिहिलेलं आहे ते वाचणाऱ्याला समजायला हवे किंवा त्याला ते समजले पाहिजे, यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. आपणास माहिती आहे, ज्या लेखनामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर केलेला नसेल किंवा विरामचिन्ह आपण दिलेच नाही, तर नेमकं लेखकाने काय म्हटलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे, दुःख व्यक्त झालेलं आहे की आनंद व्यक्त झालेला आहे, हे आपणास कळत नाही. म्हणून त्यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. लिखित मजकुराकरता योग्य विरामचिन्हांचा अचूक वापर अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. विरामचिन्हांच्या चुकीच्या वापरामुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ बदलू शकतो. म्हणूनच भाषेच्या अर्थपूर्ण वापराकरिता विरामचिन्हांचा योग्य अभ्यास व सराव आवश्यक आहे. वर सांगितल्याप्रमाणे लिखित मजकुराकरिता योग्य विरामचिन्हांचा अचूक वापर महत्त्वपूर्ण आहे. उदाहरणार्थ, एखादे वाक्य जर असे असेल, राम घरी गेला, तर ह्या विधानापुढे जर पूर्णविराम दिला तर ते एक विधान होणार साधे. पण तिथेच जर राम घरी गेला आणि प्रश्नचिन्ह दिले तर आपल्याला कळते की आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की राम घरी गेला. आपण त्याला हो किंवा नाही हे उत्तर देऊ शकतो. अशाप्रमाणे आपण त्या विरामचिन्हांनी भाषेचा अर्थ बदलू शकतो. म्हणूनच योग्य विरामचिन्हांचा वापर करता येणे आणि त्याचा योग्य सराव असणे आवश्यक आहे, जो आज आपण करणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत चिन्ह म्हणजे चिन्ह कसे लिहायचे, त्या चिन्हाचे नाव काय, ते केव्हा वापरतात आणि त्याचे काही उदाहरणंसुद्धा आपण बघू, म्हणजे आपणास लक्षात येईल. तर सर्वात प्रथम म्हणजे पूर्णविराम. आता पूर्णविराम जेव्हा आपण वापरतो, तुम्हाला सर्वांनाच पूर्णविराम चांगला ओळखीचा आहे. पूर्णविराम केव्हा वापरतात, तर विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी. आपण दिवसभरात अनेक विधाने बोलत असतो, तर हे विधान पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी, म्हणजे लिहिताना हे दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम वापरत असतो. पूर्णविराम 2 वेळा वापरण्यात येतो. एक विधान पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरा म्हणजे शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. तर सर्वात प्रथम आपण पहिले उदाहरण बघूयात. विधान पूर्ण झाल्यानंतर दाखवण्यासाठी देण्यात येणारा पूर्णविराम म्हणजे आज पाऊस पडला. आपण जर म्हटले आज पाऊस पडला, हे एक साधे विधान आहे
आणि म्हणून ते संपल्यानंतर नेहमीच पूर्णविराम देण्यात. आपण बरेचदा नावे शॉर्टकट म्हणतो, म्हणजे संक्षिप्तपणे लिहितो, तेव्हा पूर्णविरामाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मुलीच्या नावापुढे कुमारी वापरण्यात येते. तर प्रत्येक वेळी कुमारी न लिहिता आपण कु लिहून पूर्णविराम देतो. म्हणजे काय, तर कुमारी या शब्दाचा संक्षेप तिथे केलेला आहे आणि आपणास ते कळून येते की कुमारी सीता, गीता, रमा वगैरे. तसेच मुलाच्या नावापुढे चिरंजीव अशी लिहिण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तर हे चिरंजीव प्रत्येक वेळी न लिहिता ची करून पूर्णविराम देण्यात येतो. तर समोर तुम्हाला दिसत आहे ते म्हणजे सा न वी वी. हे एका मोठ्या शब्दाचा संक्षेप लिहिण्यात आलेला आहे. तर त्याचा अर्थ असा: साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष. तर आपणास लक्षात आले असेल की पूर्णविराम हे 2 वेळा वापरण्यात येते. त्यानंतरचे विरामचिन्ह म्हणजे स्वल्पविराम. स्वल्पविराम केव्हा वापरतात? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ असल्यास किंवा लागोपाठ आल्यास स्वल्पविराम देण्यात येतो. उदाहरणार्थ, गीताने बाजारातून द्राक्ष, आंबे, चिकू आणले. तर फळांची जात म्हणजे सर्व फळं एकत्र. तर मग आता द्राक्ष, आंबे आणि चिकू ही फळांची जात आहे आणि ते लागोपाठ आलेले आहेत, म्हणून प्रत्येक वेळी आपण स्वल्पविराम देत गेलेलो आहोत. त्यानंतर स्वल्पविराम आणखी एकदा वापरतात, तो म्हणजे संबोधन दर्शविताना, म्हणजेच एखाद्याला हाक मारताना. उदाहरणार्थ, रोहित इकडे ये, अशी जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा नावानंतर स्वल्पविराम देण्यात येतो. अर्धविराम. आपलं समोरील विरामचिन्ह म्हणजे अर्धविराम. अर्धविराम केव्हा वापरतात? तर 2 लहान लहान वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडताना अर्धविराम वापरण्यात येतो. 2 लहान लहान वाक्ये उभयान्वयी अव्यय म्हणजे पण, परंतु, म्हणून अशा शब्द जेव्हा आपण वापरत असतो तेव्हा अर्धविराम देण्यात येतो. उदाहरण, वीज जोरात कडाडली पण पाऊस पडला नाही. तर ह्यामध्ये वीज जोरात कडाडली आणि पाऊस पडला नाही ही 2 लहान लहान वाक्ये आहेत आणि ती पण या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत, म्हणून इथे अर्धविराम वापरण्यात येतो. पुढील आपले विरामचिन्ह म्हणजे प्रश्नचिन्ह. याची आपणा सर्वांना चांगली ओळख आहे. प्रश्नचिन्ह केव्हा वापरतात हेही आपल्याला माहिती आहे. तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी, म्हणजे एखाद्याला जर प्रश्न विचारायचा असेल तर त्या वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नार्थक चिन्ह हे वापरतो. उदाहरणार्थ किंवा उदाहरण, तू केव्हा जेवलास? एखाद्याला जर विचारायचे आहे तू केव्हा जेवलास, तर त्यानंतर तिथे आपण प्रश्नचिन्ह वापरायला हवे किंवा हे वाक्य जर आपण असे लिहत असू तर तिथे प्रश्नचिन्ह असायला हवे. आजोबा आंब्याला आंबे कधी येणार? प्रश्नचिन्ह. याच ठिकाणी जर आपण आजोबा आंब्याला आंबे कधी येणार पूर्णविराम दिला तर लिहिताना जर असे केले तर समोरच्या व्यक्तीला त्याचा नेमका अर्थ कळणार नाही, म्हणून प्रश्नचिन्ह प्रश्नानंतर आवश्यक असते. पुढील चिन्ह म्हणजे उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह असे सुद्धा यास म्हटण्यात येते. तर उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरतात? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवत असलेल्या शब्दाच्या शेवटी. उत्कट भावना म्हणजे आपल्या मनातील ज्या भावना आहेत, आनंद, हर्ष, आनंद म्हणजेच हर्ष, दुःख, पश्चाताप, राग, ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावना दाखवताना जे शब्द आपण उच्चारतो त्या शब्दाच्या शेवटी
उद्गारवाचक चिन्ह हे वापरले जाते. उदाहरण, अरे रे, त्याला बोलता येत नाही. 2. राम, किती ही चतुराई. असे बोलताना किंवा आपल्या भावना व्यक्त करताना आपण उद्गारवाचक चिन्ह हे देतो. यामधून आपल्या भावना उत्कटतेने प्रकट केल्या जातात. पुढील चिन्ह म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह हे अवतरण चिन्ह याच एका चिन्हामध्ये येते, पण ह्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरे म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. तर आपण सर्वात प्रथम बघत आहोत दुहेरी अवतरण चिन्ह. हे केव्हा वापरतात? तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखविण्यासाठी किंवा बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखविण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. उदाहरण, तो म्हणाला, मला पूजेला जायचे आहे. सर्वजण जेवूनच जा, प्रसादची आई म्हणाली. दोन्ही वाक्यामध्ये बघा, दुसऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे सांगितलेले आहेत. एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असताना. एखाद्या शब्दाला जर आपल्याला फोकसमध्ये आणायचं असेल किंवा त्या शब्दावर अधिक जोर देऊन आपण बोलत असू, तेव्हा त्या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह देण्यात येते. उदाहरणार्थ, बाबा आमटे पीडितांचे आधार आहेत. यामध्ये बाबा आमटे या शब्दावर जोर देण्यात आलेला आहे. तर दुसरे म्हणजे दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. मुलांनो, आपण यापूर्वी दुहेरी अवतरण चिन्ह शिकलो. त्यावेळी आपण बघितले की एखाद्याच्या तोंडचे शब्द लिहिताना ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहावे. तर दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना म्हणजे आपण ते मत सांगत आहोत तेव्हासुद्धा अवतरण चिन्ह द्यायचे असते, पण ते एकेरी अवतरण चिन्ह. आता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे कसे सांगतात? तर तो म्हणाला होता, उद्या आपण एकत्र अभ्यास करू. म्हणजे इथे तो म्हणाला असे जर आले तर उद्या आपण एकत्र अभ्यास करू हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये येणार. पण आता मी सांगत आहे की तो म्हणाला होता, उद्या आपण एकत्र अभ्यास करू. तर इथे हे वाक्य एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिण्यात यायला हवे. संयोग चिन्ह. संयोग चिन्ह केव्हा वापरतात? चिन्हाकडे नीट लक्ष द्या, लक्षपूर्वक बघून घ्यावे. संयोग चिन्ह हे म्हणजे छोटीशी लहान लाईन. तर संयोग चिन्ह केव्हा वापरतात? तर 2 शब्द जोडताना. 2 शब्द जेव्हा आपण जोडतो तेव्हा संयोग चिन्ह वापरतात. उदाहरण, 8-10 मुले, आई वडील, मार्च एप्रिल महिना असे जेव्हा आपण लिहत असतो तेव्हा हे संयोग चिन्ह वापरले जाते. त्याचप्रमाणे आणखी एकदा हे संयोग चिन्ह वापरले जाते, ते म्हणजे ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास. उदाहरणार्थ, आजचा कार्यक्रम शाळे पुढील पटांगणावर होईल. आता ह्यामध्ये शाळेपुढील हा एकच शब्द आहे, पण आपण जेव्हा लाईनवर लिहत असतो त्यावेळी कधीकधी जागा आपणास अपुरी पडते. त्यावेळी आपण काय करतो? तर अर्धा शब्द वरच्या लाईनवर आणि अर्धा खाली लिहितो. मग अशा वेळी त्या एकाच शब्दाला जोडण्याचं दुवा कोण असते? तर हे संयोग चिन्ह. म्हणून शाळेपुढील हा शब्द एकच आहे, पण तो आपण अर्धा लिहिलेला असल्यामुळे आपणास तेथे संयोग चिन्ह देणे आवश्यक आहे. म्हणून ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयोग चिन्ह देत असतात. पुढील चिन्ह अपसारण चिन्ह. आता
यापूर्वी आपण संयोग चिन्ह बघितले, ते म्हणजे अगदी लहान अशी एक छोटीशी रेष. तर अपसारण चिन्ह हे त्यापेक्षा थोडे मोठे असते. चिन्ह दोन्हीही दिसायला सारखेच आहेत, पण पहिली जी रेष आहे ती अपसारण चिन्हापेक्षा अगदी छोटी असते, तर अपसारण चिन्ह हे संयोग चिन्हापेक्षा थोडे मोठे असते. तर हे केव्हा वापरतात? अपसारण चिन्ह हे स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास वापरतात. एखाद्या गोष्टीचे किंवा आपल्याला स्पष्टीकरण द्यावयाचे असेल तर हे चिन्ह वापरले जाते. उदाहरण, पक्ष्यांचे ओरडणे जसे. यामध्ये पक्ष्यांचे ओरडणे याचे स्पष्टीकरण आता पुढे द्यायचे आहे, म्हणून पक्ष्यांचे ओरडणे जसे चिमणीची चिवचिव, कावड्याची कावकाव असं आपण म्हणू शकतो. तर मग त्या ओरडण्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे समोर की कशा प्रकारचे, म्हणून इथे अपसारण चिन्ह देण्यात आलेले आहे. त्यानंतर हे चिन्ह बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा तुटक अथवा अडखडत बोलताना हे वाक्य वापरल्या जाते. बोलताना आपण भरभर बोलत जात असतो, पण अशा वेळी जर विचार मालिका तुटली, म्हणजे समोर काय बोलायचे आहे आपल्याला सुचत नसले किंवा आपण विसरलो, मग ह्यावेळी जेव्हा असे काही विचार आपण लिहत असतो, लक्षपूर्वक ऐका, असे काही विचार जेव्हा आपण लिहत असतो त्यावेळी असे अपसारण चिन्ह हे देण्यात येते. उदाहरण, मी तेथे गेलो, तो आला नाही, त्याने परवा सामना जिंकला, अशा प्रकारे. त्याचप्रमाणे जर एखाद्याला अडखडत बोलण्याची सवय असेल तर त्याने बोललेले वाक्य लिहिताना अशा प्रकारचे अपसारण चिन्ह लिहिण्यात येते, जेणेकरून आपणास कळते की बोलणारा अडखडत बोलत आहे. पुढील विराम चिन्ह म्हणजे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम हे केव्हा वापरतात? तर वाक्य संपल्यावर तपशील देण्यासाठी अपूर्ण विराम वापरण्यात येते. या चिन्हाचा आपण लक्षपूर्वक विचार करायला हवा. आपण ह्याचा उपयोग बरेचदा करत असतो. तर वाक्य संपल्यावर तपशील देण्यासाठी म्हणजे पुढील माहिती देण्यासाठी या चिन्हाचा वापर करण्यात येते. उदाहरण, पुढील फळे बाजारात उपलब्ध आहेत. असे म्हटल्यानंतर पुढील फळे बाजारात उपलब्ध आहेत. मग आता आपल्याला समोरील तपशील द्यायचा आहे किंवा समोरील स्पष्टीकरण आपणास द्यायचं आहे, तर त्यामध्ये ह्या चिन्हाचा उपयोग करून पुढील कोणकोणती फळे बाजारात उपलब्ध आहेत तर ते लिहिलेली आहेत. आंबा, चिकू, फणस, टरबूज. त्याचप्रमाणे पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये कोणते कोणते विद्यार्थी पास झाले किंवा उत्तीर्ण झाले तर 8, 12, 15, 16, 20 अशा प्रकारे आपण जेव्हा लिस्ट बनवत असतो त्यावेळी सुद्धा आपण या चिन्हाचा उपयोग करत असतो. अवग्रह चिन्ह आपण सर्वांनी बघितले असेल किंवा जेव्हाही आपण वाचन करतो त्यावेळी आपण हे चिन्ह बघितलेले असेल. केव्हा वापरतात? तर एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार करताना या चिन्हाचा वापर केला जातो. आपण जर कथा कादंबरी वाचत असू तर त्यामध्ये आपणास हे चिन्ह नक्कीच आढळून येते. तर केव्हा वापरतात याचे उदाहरण बघूयात. तेथे कोणीतरी आहे असे जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा शू ह्या शब्द आपण लांब किंवा दीर्घ उच्चार त्याचा करत असतो. शू तेथे कोणीतरी आहे असे आपण म्हणत नाही. तेथे कोणीतरी आहे असे आपण म्हणत असतो. तर त्यावेळी ह्या चिन्हाचा उपयोग केला जातो, म्हणजे जो वर्ण आहे तो कसा उच्चारलेला आहे हे आपणास लक्षात येते. पुढे आई, ये ना. आणखी एक उदाहरण बघूयात.
रातकिड्यांचा आवाज किर्र किर्र येत होता. तर ह्यावरून तुम्हाला या शब्दाचा किंवा या चिन्हाचा उपयोग कसा करावा किंवा कुठे करतात हे लक्षात आले असेल. आणि आपले शेवटचे चिन्ह म्हणजे काकपद. हे विरामचिन्ह केव्हा वापरतात तर तुम्ही मुले बरेचदा या चिन्हाचा उपयोग करायला हवा किंवा करत असता. तर केव्हा वापरतात? लेखन करताना एखादा शब्द राहिल्यास तो दाखवण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी हे चिन्ह वापरतात. या चिन्हाला काकपद असे म्हणतात. उदाहरण आपण बघूयात. उदाहरण बघितल्यानंतर आपणास लगेच लक्षात येणार की या चिन्हाचा वापर आपण करत असतो का म्हणून. तर उदाहरण आहे, मी सकाळी गेलो. मी सकाळी गेलो ह्यामधील एक शब्द गहाळ आहे. तर मग तो शब्द आता आपल्याला लिहायचा आहे. तर आपण कशा प्रकारे लिहितो तर तेथे आपण हे जे चिन्ह आहे हे करून वर आपण तो शब्द लिहू शकतो. म्हणजेच मी सकाळी शाळेत गेलो. तर अशा प्रकारे या चिन्हाचा उपयोग आपणास होतो. विद्यार्थ्यांनो, आपण आज एकूण 12 चिन्हे बघितलेली आहेत. त्यांचा वापर कधी करायचा, कशा प्रकारे करायचा हे आपणास नक्कीच लक्षात आलेले असेल. धन्यवाद.